नमस्कार मंडळी, जय खानदेश निर्मिती गृहोद्योगमध्ये आपलं स्वागत आहे। आता येत आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया निमित्ताने आपण करणार आहोत रवा गुळाची खानदेशी पद्धतीने सांजोरी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याकडे साहित्य बघा, तूप, रवा आणि गूळ आहे। 1 किलो रवा घेतला आपण, त्यासाठी 900 ग्रॅम गूळ आणि भाजणीसाठी आपण घेतलं हे तूप। गावठी तुपाचा वापर करणार आहोत। सर्वात प्रथम तुपात आपण रवा चांगला खमंग परतून घ्यायचा आहे, भाजून झाला आपला रवा। त्यानंतर आपण कोमट पाण्यात गुळाचं पाणी करणार आहोत। पूर्ण पाक करायचा नाही आपल्याला। पाक जर केला ना तर सांजोरीचा जो सांजा असतो ना तो पूर्ण कडक होऊन जातो, त्याच्याने सांजोरी आपली ही फुटून जाते। असं आपल्याला रवेदार पाहिजे तो सांजा सुद्धा मग आपण कोमट पाण्यातच करत असतो गुळाचं पाणी। त्याला मुरत ठेवायचं, दुसऱ्या दिवशी त्याचं करायचे सांजोरी। बघा त्यात आपण करणार आहोत खोबरं किस आणि वेलची पूड। त्यात पूर्ण आपण हे मिक्स करून घेऊ। बघा सांजा किती छान फुलला आहे, तर बघा पूर्ण असं रवेदार झाला आहे। आता आपण लावणार आहोत सांजोरीचा मैदा। तो कसा लावतात बघा, त्याचा आपण 4 पळ्या तेल टाकले, छोटे 4 पळ्या। हे पीठ जसं आपल्याला कडक लावायचं नाही आहे। बघा पीठ आपलं रेडी लावून पाती लाटून झाली, त्यावर आपण टाकला आहे तो सांजा। त्यांना आमच्याकडे सांजाच म्हणतात। बघा त्याला आपण त्या कवरला आता आपण पाणी लावणार, जेणेकरून त्याच्यामध्ये त्या सांजोरीमध्ये तेल जाणार नाही तळताना। आणि अशा प्रकारे आपल्याला ती कट करायची। अक्षय तृतीयाला खानदेशात खरं तर सांजोरीला खूप मान आहे। बघा आता आपल्याकडे, तर मी तर चूलच पेटवली, माझ्याकडे गॅस नाही म्हणून। गॅसची टंचाई असल्यामुळे सर्व ऑर्डर माझ्या तर चुलीवरच चालल्या आहेत। ते छान झालेत, मस्त खरपूस मस्त तळून झालेत। तयार झाले आपल्या अक्षय तृतीयासाठी रवा गुळाच्या सांजोऱ्या।